या कार्यक्रमाचा औचित्य प्रवास म्हणजे खरं तर सगळे माझे मित्र इथं आहेत. मला हा कार्यक्रम करायचाच नव्हता. अगदी छोटे खानी हा कार्यक्रम करायचा होता, परंतु हा एवढा मोठा कार्यक्रम होणार हे सुतोवाच लागल्यानंतर नेहमीप्रमाणे आत्ताच थोड्या वेळापूर्वी मच्छिंद्रनी मागची पार्टी पण आठवते आणि आजचे वाढदिवसाचा कार्यक्रम आठवतो. यानंतर हशाजो पिकला होता. त्यामुळंच मी माझ्या सर्व मित्रांना वाढदिवसाच्या कार्यक्रमासाठी होकार दिला, परंतु वाढदिवसाचा कार्यक्रम काय असावा आणि कसा वाढदिवस साजरा करावा हे माझ्या पद्धतीने करत असाल तरच मी वाढदिवस करायला तयार आहे असं सांगितलं. आणि माझ्या पद्धतीनं पवन लंढा सरांना आणि आर्ट ऑफ लिव्हिंगच्या चौधरी सर, नरेश सर यांना पाचारण करून वाढदिवस साजरा केलेला आहे. हे दोन्ही त्यांच्या बोलण्यातून आले की 2298 दिवस अविरतपणे काम करतात, सतत काम करतात. आपण कोणताही संकल्प सोडतो की या वर्षीपासून मी व्यायाम करणार, या वर्षीपासून मी हे करणार आणि शुभस्त शीघ्रम लगेच दुसऱ्या दिवशी आरंभ शून्यता जाणवते. सुरुवातीचे 1-2 दिवस केले की खंड पडतो, तो संपलाच, मग तो कार्यक्रमच संपला. परंतु 2300 दिवस कंटिन्यू कार्यक्रम करणारे, हरित क्रांती करणारे 2016 नंतर आज काय बदल झाला हे आपण पाहिलेलंच आहे. आर्ट ऑफ लिव्हिंगचे नरेश सर असतील, चौधरी सर असतील, समाजामध्ये आनंद पसरावा म्हणून ते अविरतपणे काम करत आहेत. त्यांचीही ओळख माझ्या सर्व मित्रांना व्हावी म्हणून मी अशा पद्धतीनं हा माझ्या वाढदिवसाचा कार्यक्रम अरेंज केला. मला अचानक मनोगतासाठी माईक हातात दिला. मी मच्छिंद्रला कालच म्हणालो होतो की मी काय करणार आहे. ह्या हरित ग्रीन टीमला अविरतपणे जे हे काम करतात, आज आपल्याला एवढं लातूर हिरवं दिसतंय त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदनच करतो. परंतु माझ्या वाढदिवसाला माझ्याकडून म्हणून 4 पाण्याचे टँकर्स याची पुरवण्याची ग्वाही मी मच्छिंद्रला कालच दिली होती आणि आज जाहीरपणे ते सांगतोय. आपण सर्वजण माझ्या वाढदिवसाला आलात, मला आशीर्वाद दिलेत, मला शुभेच्छा दिलात. कोणी परळीहून आलंय, कोणी औषधून आलंय, माझी बहीण तर औरंगाबादहून आलेली आहे. आपल्या सर्वांच्या या प्रेमाच्या ऋणामध्ये मी कायमस्वरूपी राहील. नाव घेतलं तुझं. पुनश्च एकदा आपण सर्वजण माझ्या वाढदिवसासाठी वेळ काढून आलात त्याबद्दल मी आपल्या सर्वांच्या ऋणामध्ये राहील. धन्यवाद.